तुमच्या घरामध्ये काय खायला आवडतं? म्हणजे चंद्रपुरी आहे का आता काही बदललंय जरा? नाही, म्हणजे आम्ही वरण, भात, भाजी, पोळी आम्हाला हा रोजचा स्वयंपाक पाहिजे. त्याच्यामध्ये कोशिंबीर, दही हा प्रकार आम्हाला रोज जेवणात. रोजच्या जेवणातलं. माझ्या मिस्टरांना तर रोज वरण, भात, भाजी, पोळ्याशिवाय म्हणजे चालणारच नाही पाहिजे ना. अच्छा. हा. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 49. 49? हा. 49? हा, एवढं तर तापमान असतं चंद्रपूरमध्ये. हो की नाही? 49 वर्षानंतरही तुम्ही त्यांची आवड जपता? किती छान. कधी पदार्थ फसलाय का हो तुमचा? हो, फसला ना. हा? फसला. फसला? एखादा फसला. फसलेल्या पदार्थाचा काहीतरी किस्सा सांगा ना, आठवण. एकदा म्हणजे वाटल्या डाळीचे लाडू होते. अच्छा. हा, ते करायला गेली मी त्याच्यामध्ये. तर ते पाकाचा मला अंदाज काही समजला नाही. हम्म. तर त्याची जरा थोडीशी लापशी तयार झाली. लाडवाची लापशी. लापशी चला, आज काय करायचं मग, लाडू का लापशी? नाही, आज साटोरी बनवायची. साटोरी. हा, मोहाच्या फुलाची साटोरी. साटोरी म्हटल्यानंतर तो टिकणारा पदार्थ आहे. टिकणारा आपण पदार्थ. डब्यामध्ये ठेवून प्रवासाला सुद्धा नेऊ हो, शकतो. नेऊ शकतो. चला, नेऊ शकतो. मोहाच्या फुलाचे अनेक उपयोग आहेत, मोहाचे अनेक फायदे सुद्धा आहेत आणि हे एक प्रमाणामध्ये वापरलं जाणारं खाद्यपदार्थातलं एक प्रोडक्ट आहे Products की जे तुम्ही प्रमाणात खाल्लं तर त्याचे फायदेही खूप आहेत, प्रमाणाच्या बाहेर खाल्लं तर तोटेही आहेत. तोटे पण आहेत. त्याच्यामुळे मोहाच्या फुलाची साटोरी, पण हे जरा युनिव्हर्सल आहे. फुलाची साटोरी तुम्हाला हे शोधलं कोणी? ते काय झालं, वाशीला एक एक्झिबिशन होतं. अच्छा. तिथे गेली तर मग हो दिसले. म्हटलं ती चंद्रपूरची होती. हा. तर त्याच्यावर तिने पॉकेटवर लिहिला मोहाच्या फुलाची साटोरी लाडू. तर त्याचं मी घरी येऊन प्रात्यक्षिक करून करून पाहिलं. बघितलं. चला, मोहाच्या फुलाच्या साठोरीसाठी लागणारं साहित्य काय ते बघूया. गव्हाचं पीठ, तूप, मैदा, खोबरा किस, मोहाची सुकवलेली फुलं, काजू पावडर, वेलची पूड, जायफळ पावडर आणि मीठ. गुळ आता आपण आणलेला आहे. हा. आता आपल्याला कृती करायची. हा, काय करूया पहिल्यांदा? आता मोह आहे ना, हं. कढईमध्ये गरम करायची. आधी गॅस लावून घे. हा. बरं, मला सांगा, हा. आता तुम्ही साटोरी करताय, हा. पण मोहाचं फूल हे खाद्यपदार्थांमध्ये अजूनही काही कुठल्या वापरलं जातं? हो, याच्यापासून पुरणपोळी पण बनवतात. अच्छा. हा, लाडू बनवतात, गुलाबजाम बनवतात, अजून पुऱ्या बनवतात. असे बरेच प्रकार आहे. बर हा. बर, फार छान. किती प्रमाणाच्या बाहेर खाल्लं म्हणजे हे त्रास देऊ शकतं किंवा झोप येऊ शकते? हे म्हणजे कसं खाण्याची एक पद्धत असते. अच्छा. आता एखादी पुरणपोळी तुम्ही म्हणाल जास्ती, थोडं त्रास होतोच. हा, बस झालं. बस झालं. हा, झालं. आता हे काय करायचं, काढून आता घ्यायचं? याला मिक्सर मधून बारीक करायचं. होय. हा. चला, आता हे काय बारीक करून घ्यायचं. बारीक करून घ्यायचं. पण ह्याच्यामध्ये बारीक करताना काहीच घालायचं नाही? नाही, काही घालायचं नाही. ठीक आहे. भाजलेली मोहाची फुलं आपण आता बारीक करून घेऊया. हा. तुमच्या घरात तुमच्या मदतीला मिस्टर असतात. हा. माझ्याकडे आमचे एक खास लाडके दोस्त आहेत. मी हा. त्यांना बोलवतो, जरा असं करा, ते येतात इकडे. असं करा. या. हा, हे बघा, हे बघा, आले आले हा. आले, हे बघा. स्माईल करा त्यांच्याकडे बघून. येस. आता हे घेऊन जा आणि या मोहाच्या फुलाची छान बारीक पावडर करून आणा. ओके, थँक्यू. जा जा, घेऊन जा. तोपर्यंत आपण गप्पा मारूया. हा. शोभनाताई, मला सांगा, आम्ही असं ऐकलंय हा. तुम्ही वेगवेगळ्या पाककला स्पर्धांमध्ये पण भाग घेता. हो हो. कधी कधी घेतलाय आतापर्यंत? आतापर्यंत मी 2017 पासून तर आतापर्यंत म्हणजे जिथे इव्हेंट असते तिथे मी जाते. वा. हा. बक्षीस मिळालं? बक्षीस पहिला नंबर आलेला आहे? हो, आलेला आहे. तेव्हा कोणता पदार्थ केला होता? मक्याची रोटी, मक्याचे कढी गोळे आणि मक्याचा ठेचा. अच्छा, हा. मक्याचा ठेचा. ठेचा अरे ठेचा. वा, कढीगोळे मी खाल्लेले आहेत हा. आणि त्याच्यात- मक्याचा ठेचा मी कधी खाल्ला नाही. तर तुमच्या आवडी अशा छान जपत राहा. हा. आपले ते मोहाची फुलं छान बारीक झालेली आहेत. हा. बोलवा त्यांना परत. या या असं करा, असं. या. आले बघा. ही झाली मोहाची फुलं बारीक. हा. अरे बापरे. मस्त आहे. आता काय करायचं पुढे? हा, आता याच्यात तूप टाकायचं. चला. गाणं वगैरे गायला आवडतं की नाही? नाही नाही गाणं नाही? नाही. डान्स? डान्स नाही. डान्स पण नाही? नाही नाही. कविता वगैरे काही? नाही, कविता नाही. बस बस. तूप गरम झाल्यावर पुढे काय? आता हे टाकायची, पावडर टाकायची. मोहाच्या फुलाची पावडर. झालं. चांगली घट्ट झाली. हा, थोडं हे करा हाताने. हाताने, हा, तसं करा. किती लागणार आहे? हा, बसवून दे. बसवून दे. ओलं खोबरं. ओलं सुकं कोणतं पण चालेल. बर, ठीक आहे. हा.
काजूची पावडर. हो. मला वाटतं तूप थोडं लागेल का अजून? नाही नाही, कोरडं एवढं चालेल? चालेल. नक्की? नक्की नक्की. गुळ पावडर घालू का? हा, टाका. बघा. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आमच्या शाळेमध्ये लहानपणी हा. एखादा मुलगा जर खूप वात्रटपणा करत असेल हा. तर आमचे सर त्याला म्हणायचे, अरे काय मोहाची घेतली काय? आज ते मोह काय असं ते पाहायला मिळालं मला. आता काय घालायचं? वेलची पावडर का? हो. द्या मी घालतो. जायफळ पावडर बघा. हा, बस बस, पुरे झालं. हे सारण पाहता मला असं वाटतं आपण तांदळाची पारी हो, करून हो. त्याच्यामध्ये जर हे कोरडं सारण भरलं भरलं. तर मोदक सुद्धा छान लागेल. काय वाटतं तुम्हाला? त्या मोदकाचं आता तुम्हाला सांगते मी, राज्यस्तरीय फर्स्ट नंबर मला बक्षीस मिळालेलं मग आहे हे सांगितलं नाही तुम्ही मला. ठीक आहे, मोदकासाठी का? मोदकासाठी. फार छान. आता काय करायचंय? आता काही नाही, आता आपण कणिक भिजवूया, हे तोपर्यंत थंड होते. ठीक हा? आहे ठीक आहे. मग आपण एक काम करू, जरा हा शिस्तीत हे मिक्स करून घेतो. हा. म्हणजे कसं साटोरीच्या आतलं सारण कसं छान झालं पाहिजे. तिकडे विदर्भामध्ये खसखशीचा वापर पण खूप होतो ना? हो, खसखसची भाजी वाटून अख्खी. आता काय करायचंय? आता हे गव्हाचं पीठ 2 घ्यायचं, म्हणजे वाटीभर, अर्धी वाटी मैदा मळायचं ना हा आपल्याला? मळायचा आहे त्याच्यामध्ये. चला, काय घ्यायचं आधी? गव्हाचं पीठ. द्या, मी तुम्हाला मदत करतो. हा, चालेल. 2 चमचे मैदा. पुरे का? पुरे. चिमटीभर मीठ. मीठ. तेल थोडं, तेल किंवा तूप घ्या. तूप आहे ना? तेल घालू थोडं. चालेल. तुपाचे लाड मग अशी केली आपण हा, कढईत चालेल, टाकून. चालेल. बघा किती लागणार आहे. बस बस, पुरे झालं. आता हे पाणी टाकून भिजवायचं आहे. बर. बरं मला सांगा, विदर्भात काय, मराठवाड्यात काय, वाळवणीचे बरेचसे पदार्थ केले जातात. हो तुम्ही करता कुठले असे? हो, करते ना. कुठले? भाज्यांचे सांडगे, परत लाल भोपळ्याच्या पुऱ्या. पुऱ्या. हा, त्या करून. खारवड्या करतात का हा, तुमच्याकडे? खारवड्या करतात. ज्वारीच्या पिठाच्या? ज्वारीच्या पिठाच्या. त्या पण फार छान हो लागतात. हो, छान. वा, छान. आता पीठ मळून तयार झालेलं आहे. मस्त, छान. मला एक मात्र अंदाज आलाय, तुम्ही आता वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता, हा बक्षिस मिळवता, हा. हाताला छान चव असणारच आहे. मग तुम्हाला कधी असं वाटलं नाही की आपण पदार्थांचा काहीतरी छोटेखानी व्यवसाय करावा? हा. असं कधी वाटलं नाही? नाही, तसं नाही वाटलं. पण घरच्यासाठी मी असं कोणी आलं तर त्यांच्यासाठी आवर्जून म्हणजे छान छान पदार्थ बनवून